आपली स्वतःची ताकद अशी निर्माण करा की कोणाची हिंमत होता कामा नये शिवसैनिकाला डिवचण्याची, लक्षात ठेवा. मी आपल्याला एक सांगतो, मला सर्वात मोठी तक्रार प्राप्त झाली की जिल्ह्याच्या निधी वाटपामध्ये आपल्याला होत असलेला असमतोल, जिल्ह्याच्या कमिटीमध्ये शिवसैनिकांवर होत असलेला अन्याय. मी कालच आपल्या जिल्ह्याच्या पालकमंत्र्यांना पत्र लिहिलेलं आहे. आचारसंहिता संपल्याबरोबर त्यांच्यासोबत बैठक करू. राज्याची एक समन्वय समिती बैठक झालेली आहे. माझी तुम्हाला एक विनंती आहे, आपल्यात आणि इतर पक्षात एक खूप मोठा फरक आणि प्रॉब्लेम आहे आपल्यात. सर्वात पहिला आपला एक दोष लक्षात घ्या. आपला दोष काय? आपला सर्वात मोठा दोष आहे की आपण मैदानामध्ये लढायचं असेल तर 1 मिनिटात सर्वात असं करून समोर कुदून जातो. फक्त कागदामध्ये काय करायचं असलं तर पण मागे पडतो. त्या कागदाच्या कामामध्ये दुसऱ्या पार्टी आपल्या समोर आहे. माझी एक विनंती राहणार आहे की जिल्हा नियोजन समितीच्या प्रत्येक हेडमध्ये जो निधी वाटप झालेला आहे तो महाराष्ट्र सरकारच्या महायुतीच्या समन्वय समितीमध्ये जो सूत्र धरलेला आहे त्या सूत्रानुसार कमिटीमध्ये जे आपलं स्थान आहे, त्या सूत्रानुसार जो आपल्या जिल्ह्याच्या निधीमध्ये आपला जो स्थान आहे तो बॅकलॉग भरल्याशिवाय स्वस्थ बसायचं ना, लक्षात ठेवा. पहिले पत्र द्या. 2024 ला सरकार निवडून आली. 2024 पासून आजतागायत जितका निधी वाटप झाला त्याची यादी काढा. त्या निधी वाटपामध्ये कशा पद्धतीचा आपला अन्याय झालेला आहे त्याचा तंतोतंत आकडेवारी या ठिकाणी तयार करा. आमच्यासोबत आमचे नागपूरचे 15 वर्ष म्हणजे ते नेहमी सांगतात, आमचे राजू हरणे ते आमचे जिल्हा प्रमुख, पहिले शाखा प्रमुख, नंतर तालुका प्रमुख, नंतर उपजिल्हा प्रमुख, नंतर 15-20 वर्ष जिल्हा प्रमुख राहिले. म्हणजे ते नेहमी सांगतात मी पटवारीचा कलेक्टर झालो. आम्ही देखील 30-30 वर्ष पक्षाचं काम करून राहिलो. आम्हाला आव्हान नाही का? कुठल्या जिल्ह्यात आव्हान नाही आहे? प्रत्येक जिल्ह्यात आव्हान आहे. पण त्या आव्हानाला फेस करण्याचा सामर्थ्य आपल्या मनगटात तयार करा. आपली ताकद निर्माण करा. शिवसैनिकांच्या समर्थनाशिवाय महाराष्ट्राच्या कुठल्याही विधानसभेत एकही आमदार निवडून येऊ शकत नाही. जोपर्यंत ही ताकद तुम्ही निर्माण करणार नाही तोपर्यंत तुम्हाला कोणी किंमत देणार नाही. तुझ्या जीवनाचा शिल्पकार, लक्षात ठेवा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.